श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. हो प्रेक्षकांनो, आता तापड स्वभावाच्या पृथ्वीने जो काही युगेंद्र समोर एक गाव दोन तुकडे करण्यासाठी जी काही स्थिती निर्माण करून त्यांनी जे काही युगेंद्र आनंदीच्या नात्याला वेठीस धरलेला आहे, त्यानंतर मात्र प्रेक्षकांनो इकडे आनंदी युगेंद्र ही खूप मोठ्या गोष्टीत सापडलेले आहेत. पृथ्वीने जेव्हा युगेंद्रला आनंदीला डिवोर्स द्यायला सांगितलेलं असतं, तेव्हा मात्र युगेंद्र म्हणतो की लग्न म्हणजे खेळ नाहीये. आम्ही दोघांनी लग्न कोणत्या परिस्थितीत केलं आहे आणि समिधा माझ्यासाठी काय आहे हे मला कोणाला पटवून द्यायचं नाहीये किंवा सांगायचं नाही. त्यामुळे मी आनंदीला डिवोर्स देणार नाही असं सांगितल्यानंतर आता पृथ्वी त्या घरातून कायमचं निघून जाण्यासाठी आता तो गाडी घेऊन रागाने तिथून निघून जातो आणि त्याच्या समोर फक्त आनंदी युगेंद्र या दोघांचंही लग्न, बोलणं, त्यांचं वागणं आणि आनंदी युगेंद्रची बायको आहे हे सत्य पचवणं त्याच्यासाठी खूपच कठीण जात असतं. आणि गाडी चालवताना त्याचं अजिबात लक्ष नसतं आणि अशातच आता त्याच्या गाडीवरचा ताबा सुटतो आणि त्याच्या गाडीचा ॲक्सिडेंट होतो. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटसाठी घेऊन येतात. तेव्हा डॉक्टर सांगतात की त्याला जखम जास्त असल्यामुळे रक्तस्राव सुद्धा खूप झालेला आहे. रक्ताची कमतरता भासल्यामुळे आता सध्या आमच्याकडे ओ पॉझिटिव्ह हे रक्त नाही आहे असं सांगितल्यानंतर आता आनंदी पृथ्वीला रक्त देऊन तिने एक आईचं कर्तव्य पूर्ण केलेलं आहे. आणि त्यानंतर क्रिटिकल ऑपरेशनसाठी आता आनंदी अक्षरशः देवासमोर जी काही पृथ्वीसाठी प्रार्थना करणार आहे, व्रत वैकल्य करणार आहे. त्यानंतर मात्र आता पृथ्वीचे डोळे उघडणार आहेत, कारण आनंदीने हे कुणालाही न सांगता एक प्रकारे केलेला त्याग असतो. त्यानंतर आता बरा होऊन जेव्हा पृथ्वी घरी येतो तेव्हा पृथ्वी आनंदीला म्हणतो की आनंदी, तू जर मला माफ करत असशील तरच मी त्या घरात येईन असं सांगून सगळं काही शेवट गोड करत विद्याधरच्या तोंडावर चपरात मारलेला आहे. तर प्रेक्षकांना व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. तर प्रेक्षकांना विद्याधरने युगेंद्रांनी त्याच्या मुलामध्ये जे काही ठिणगी पाडलेला आहे त्याचा भडका भयंकर पेटलेला आहे. जेव्हा मुलांना आनंदी युगेंद्र यांच्या लग्नाचं सत्य समजलेलं असतं, अक्षरशः त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असतात आणि तेव्हा मात्र त्यांना सत्य काय आहे हे जाणून न घेता युगेंद्र आनंदी यांच्यावर चिखलफेक करत असतात. त्यांनी आत्तापर्यंत जे काही निस्वार्थ भावनेने फक्त मुलाचं हित बघितलेलं असतं, परंतु आत्ता त्या मुलांना असं वाटत असतं की हे फक्त आत्तापर्यंत त्यांच्या लग्नाचं सत्य स्वीकारण्यासाठी त्यांनी केलेली एक नाटकाचा भाग होता. तेव्हा मात्र आनंदी युगेंद्र यांना खूप वाईट वाटत असतं. तेव्हा आनंदी म्हणते की पृथ्वी, तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. मी चिठ्ठीमध्ये सगळं काही लिहिलं होतं. मला सुद्धा हे सत्य लपून ठेवायचं नव्हतं. तुम्हाला सगळं सत्य सांगायचं होतं, म्हणूनच मी चिठ्ठी तुला लिहून ठेवली होती. ती चिठ्ठी वाचून तुम्ही आमचं लग्न नातं स्वीकारलं असं वाटलं होतं. त्यावर पृथ्वी म्हणतो की कोणती चिठ्ठी? त्या चिठ्ठीमध्ये तर तुमच्या लग्नाचा नात्याचा एकही शब्दाचा उल्लेख नव्हता. तू या घरातील नोकर आहेस आणि माझी आणि तुझी मैत्री कधीच होऊ शकत नाही, त्यामुळे तू हे घर सोडून जाते असं त्यामध्ये लिहिलं होतं. तर प्रेक्षकांना इथे आनंदीला खूप मोठा धक्का बसलेला आहे, कारण विद्याधरने ती चिठ्ठी बदलून जे काही इथे तमाशा निर्माण केलेला आहे हे सगळं काही युगेंद्र आनंदी यांच्या लक्षात आलेलं आहे. हस्तकळतं सुखी समाधी असणाऱ्या कुटुंबाला विद्याधरने घाव घालून सगळं काही संपवण्याचा एक प्रकारे प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर जो काही फॅमिली फोटो ट्रिप मुलांनी जाळलेला असतो त्याची राग घेऊन आता आनंदीच्या तोंडावर मारतो आणि विद्याधर म्हणतो की आनंदी, तुम्ही त्या दिवशी माझी दिवाळी साजरी केली होती ना, आता तुम्हाला हॅप्पी होळी. मी तुमच्या कुटुंबाला जाऊन होळी खेळलेली आहे. त्यावर आनंदी म्हणते की नराधम विद्याधर, मला माहिती होतं तुझंच हे कारस्थान असणार. तू चिठ्ठी बदलली होती, परंतु या कोसळलेल्या घराला मी नव्याने उभारणार आणि आता जरी माझी मुलं माझ्या विरोधात असतील, मला स्वीकारत नसतील, तरी एक ना एक दिवस नक्कीच असा येईल की आमच्यात सगळं काही चांगलं असेल आणि या सगळ्याला जबाबदार तू आहेस. जेव्हा मुलासमोर येईल ना, तेव्हा तुझं काय होणार? तुला तोंड दाखवायला सुद्धा जागा उरणार नाही. त्यावर विद्याधर म्हणतो की आनंदी, तुझा कॉन्फिडन्सला दाद द्यायला पाहिजे. एवढा सगळं झालं तरी तुझा कॉन्फिडन्स मात्र कमी झाला नाहीये. पण आत्ता या वेळेस असं होणार नाही. इथून पुढे मी कसं ठरवणार तसंच या घरात होणार. तुमच्या या मुलाच्या मतीने मी तुमच्या या दोघांना वेगळं करणार. त्यानंतर विद्याधर हा इमोशनल ब्लॅकमेल करून एक प्रकारे पृथ्वीच्या मनात युगेंद्रबद्दल तिरस्कार निर्माण करत असतो. विद्याधर पृथ्वीला म्हणतो की पृथ्वी, मला खरंच समिधा बहिणीची खूप काळजी वाटत आहेस. त्या हे सगळं काही वरून बघत असतील, त्यांच्या आत्म्याला किती वेदना होत असेल. या वयात दादासाहेबांनी एवढ्या लहान मुलीशी लग्न करून या घरात आणलं. तुमच्यापेक्षाही लहान मुलगी तुमची आई. खरंच हे ऐकूनच किती वाईट वाटतं ना.
मुलं तिघेही बिचारे कोसळलेली असतात, खचलेली असतात. बिचाऱ्यांना काय खरं काय खोटं काहीच समजत नसतं. त्यामुळे या विद्याधरच्या बोलण्यात ते वाहत जात असतात. विद्याधर जे सांगतो तेच खरं त्यांना असं वाटत असतं. त्यानंतर आता पृथ्वी म्हणतो की काका यावेळेस मी माघार घेणार नाही. काहीही झालं तरी एक निर्णय घ्यावाच लागेल. त्यानंतर आता पृथ्वी सगळ्यांना हॉलमध्ये बोलवतो. पृथ्वी म्हणतो युगेंद्र निंबाळकर, तुम्ही नवीन लग्न करून नवीन आयुष्याची सुरुवात केली, नवीन संसार थाटला, परंतु तुम्हाला आमचाही निर्णय ऐकावा लागेल. त्यावर युगेंद्र म्हणतो, बोला पृथ्वी, मिताली, प्रांजल, तुमच्या या रागाच्या बदल्यात मी काय करू शकतो? त्यामुळे तुमच्या मनात माझ्याविषयी असलेला राग तिरस्कार शांत होईल, संपून जाईल. त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. त्यावर पृथ्वी म्हणतो की तुम्हाला या आनंदीला डिवोर्स द्यावा लागेल. पृथ्वीच्या या निर्णयाने युगेंद्र आनंदी यांच्या पायाखालची जमीन सरकते. विद्याधर, शिल्पा यांना मात्र आनंद होतो. युगेंद्र म्हणतो की पृथ्वी काय बोलतोस तू? अरे लग्न म्हणजे काय भावल्यांचा खेळ वाटला आहे का तुम्हाला? आनंदीशी मी पूर्ण जगासमोर देवाभामाच्या साक्षीने लग्न केलं आहे आणि तिला तुम्ही सांगता म्हणून सोडून देऊ? या युगेंद्र निंबाळकरने आतापर्यंत कुणाच्याही दबावाखाली येऊन कोणताही निर्णय बदललेला नाही, घेतलेला नाहीये आणि घेणारही नाही. मी हे लग्न का केलं, कशासाठी केलं, कुणाच्या दबावात येऊन केलं हे मी तुम्हाला सांगायला बसलेलो नाहीये किंवा मोका नाहीये. आनंदी माझी जीवनसाथी आहे आणि शेवटपर्यंत राहणार आणि मी या घरात असूपर्यंत तिला या घरातून कुणीही बाहेर काढणार नाहीये. तिच्या हक्काचं घर आहे. आनंदीने पहिल्या दिवसापासून कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता या घरासाठी खूप काही केलं आहे. युगेंद्र निंबाळकरांची बायको म्हणून आनंदीला या घरात सगळे हक्क, कर्तव्य, अधिकार सगळं काही मी दिलेलं आहे. युगेंद्रच्या या बोलण्याने पृथ्वी अजूनच चौथाळतो आणि म्हणतो, युगेंद्र निंबाळकर, आता तुम्ही तुमचा निर्णय घेत सांगितलेला आहे. आता माझाही निर्णय ऐका. तुम्हाला आनंदीला डिवोर्स तर द्यावाच लागेल किंवा मुलाला तरी तुम्हाला स्वीकारावं लागेल. या दोन्हीपैकी एकच करावं लागेल. त्यावर युगेंद्र म्हणतो की मी आत्ता सांगितलेलं आहे, मी कोणाचाच निर्णय घेणार नाही. जर तुम्हाला घरात राहायचं नसेल तर तुम्ही जाऊ शकता. मी कुणालाही अडवलेलं नाहीये. या युगेंद्र निंबाळकरला सवाल करणारा अजून जन्माला यायचा आहे. माझ्या पोटाने जन्म घेऊन तू मला अक्कल शिकवणारा, मला जा विचारणार आहेस का? कोण तू? तुला या घरात राहायचं नसेल तर तू जा. आता लहान राहिलेला नाहीयेस. 2 दिवस बाहेर फिरलास की अक्कल ठिकाणावर येईल आणि आपोआप तुझी नशा आहे ना, ते जे भूत आहे ना डोक्यावरचं, ते सगळं उतरून जाईल. त्यावर शिल्पा म्हणते, युगेंद्र काय बोलतोस तू? अरे पृथ्वीला तू बाहेर काढतोस. समिधाच्या आत्म्याला काय वाटत असेल? माई बापू समजावत असतात. पृथ्वी, मिताली, प्रांजल, तुम्ही डोक्यात राग घालू नका रे. अरे आनंदी खरंच चांगली मुलगी आहे. तिच्याबद्दल असं मनात राग धरू नका. असं समजा समिधा तिच्या रूपात तुम्हाला भेटायला आली आहे. ती समिधासारखी तुमचा सांभाळ करेल. सगळं काही ठीक होईल. त्यावर पृथ्वी म्हणतो, ही माझी आई, माय फूट, कधी शक्य नाही. माझ्या आईच्या चपलीला उभा राहायची हिची लायकी नाही या मुलीची. असं म्हणून आता पृथ्वी घर सोडण्याचा निर्णय घेतो. तेव्हा माई बापू, शिल्पा सगळेजण थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु पृथ्वी ऐकायला तयार नसतो. त्यानंतर आनंदी युगेंद्रकडे त्यांनी म्हणते, मालक साहेब, पृथ्वी कुठे गेला माहिती नाही, परंतु मला आता त्याची काळजी वाटते. मला वाटतं तुम्ही परत एकदा डिवोर्सबद्दल विचार करावा. त्यावर आता मालक साहेब आनंदीचा हात हातात घेतात आणि समिधाच्या फोटोसमोर उभे राहत म्हणतात की समिधा, मी तुझ्या नजरेत ही चुकीचं आहे का? आम्ही दोघांनी लग्न कोणत्या परिस्थितीत केलं हे तुला माहिती आहे ना? मग ही आपली मुलं असं का वागतात? दुसरीकडे आता पृथ्वी डोक्यात राग घातलेला असतो आणि गाडी चालवत असतो आणि त्याला पुन्हा पुन्हा आनंदी युगेंद्र यांच्या लग्नाचं सत्य बोलणं, त्यांचं बोलणं आणि आनंदीला डिवोर्स न देण्यासाठी जी काही युगेंद्रने बोललेलं असतो ते सगळं काही त्याला आठवत असल्यामुळे त्याच्या गाडीवरचा ताबा सुटतो आणि गाडीचा स्पीड ही भयंकर असते आणि तेव्हा मात्र पृथ्वीला गाडी कंट्रोलात आणणं शक्य होत नाही आणि त्यामुळे आता पृथ्वी एका झाडाला जाऊन गाडी आदळतो. तर गाडीचा स्पीड जास्त असल्यामुळे ॲक्सिडेंट ही भयंकर होतं आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये पृथ्वीला चांगलाच मार लागतो. तर आता त्यानंतर तिथेच असलेले ग्रामस्थ आता गाडीचा ॲक्सिडेंट झालेला पाहून लगेच तिथे एका घटनास्थळी पोहोचतात. तर पृथ्वीच्या डोक्याला खूप मार लागलेला असतो, रक्तस्राव होत असतो आणि लगेच पोलिसांना इन्फॉर्म करून ॲक्सिडेंटबद्दल, अपघाताबद्दल सांगितल्यानंतर आता पोलीस लगेच तिथे पोहोचतात आणि गाडीच्या नंबरवरून लगेच त्यांना समजतं की हा युगेंद्र निंबाळकर यांचा मुलगा आहे. त्यानंतर तात्काळ त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येतं आणि इकडे आता पोलीस फोन करून युगेंद्रला फोन करतात, युगेंद्र निंबाळकर साहेब, तुमच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला आहे. त्यावर युगेंद्र म्हणतो की काय बोलता पोलीस साहेब, आता कुठे आहे, कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे? तेव्हा पोलीस सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्याचं सांगतात.
तेव्हा शिल्पा विचारते की काय झालं युगेंदर, कुणाचा फोन होता. तेव्हा युगेंदर सांगतो की पृथ्वीचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्याला हॉस्पिटलमध्ये आणलं आहे. शिल्पा म्हणते की मी सुद्धा येते. तर शिल्पा आता या सगळ्याला आनंदीला कोसवत असते. शिल्पा म्हणते आनंदी झालं मनासारखं, तुझ्यामुळे आज माझा पृथ्वी मरणाच्या दारात आहे. त्याला जर काही झालं तर मी तुला सोडणार नाही. तर आता माई बापू सगळेजण हॉस्पिटलमध्ये जात असतात. तेव्हा आनंदीही येण्याचा प्रयत्न करत असते, परंतु शिल्पा म्हणते की तू तिथे येऊन काय करणार आहेस, तुला बघितल्यानंतर पृथ्वीला जास्त त्रास होईल. परंतु आनंदी या सगळ्याला स्वतःला जबाबदार ठरवत असल्यामुळे आता तिथे ती जाण्यासाठी हट्टाला पेटली असते. आनंदी म्हणते की माई अहो मी काय करू, म्हणजे पृथ्वी लवकरात लवकर बरं होईल. आता सगळे हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. तेव्हा युगेंद्र डॉक्टरना विचारतो की डॉक्टर पृथ्वी निंबाळकर कसा आहे, तो बरा आहे ना. त्यावर डॉक्टर सांगतात की युगेंद्र निंबाळकर स्वारी पण सांगायला खूप वाईट वाटतं, परंतु तुमचा मुलगा खूपच क्रिटिकल सिच्युएशनमध्ये आहे आणि त्याला डोक्याला मार लागल्यामुळे ब्लडसुद्धा रक्तस्रावसुद्धा खूप झालेला आहे. त्याचबरोबर त्याला एक खूपच क्रिटिकल ऑपरेशन करायचं आहे आणि तेच जर ऑपरेशन 48 तासाच्या आत झालं नाही किंवा तो ऑपरेशन झाल्यानंतर शुद्धीवर आला नाही तर कायमचा तो कोमात जाऊ शकतो. डॉक्टरांचं हे बोलणं ऐकून शिल्पा युगेंद्र यांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा शिल्पा म्हणते की डॉक्टर साहेब काहीही करा, बाहेरच्या डॉक्टरला बोलावून घ्या, जेवढे पैसे खर्च करायचे करा, परंतु माझ्या या मुलाला वाचवा. त्यावर डॉक्टर सांगतात की हे बघा, पैशाने सगळं काही विकत घेता येत नाही. काय काय गोष्टी देवावर सोडून द्या. आता सध्या आम्हाला पॉझिटिव्ह ब्लडची गरज आहे. सध्या आमच्या ब्लड बँकेमध्ये हे ब्लड अवेलेबल नाही आहे. तुमच्यापैकी कुणाचं ओ पॉझिटिव्ह असेल तर ते पटकन डोनेट करायला सांगा. आम्हाला पटकन ऑपरेशनची तयारी करता येते. तर आता आनंदी म्हणते की ओ पॉझिटिव्ह माझं आहे, मी पृथ्वीसाठी रक्त देऊ शकते डॉक्टर साहेब. जेवढं तुम्हाला ऑपरेशनसाठी गरज आहे तेवढं माझ्याकडून रक्त घ्या. त्यावर शिल्पा म्हणते की डॉक्टर साहेब या मुलीचं रक्त नको. आज जे काही पृथ्वी हॉस्पिटलमध्ये आहे ना, हीच मुलगी जबाबदार आहे. हीच जर रक्त काढून घेतलं आहे, पृथ्वीला समजलं तर पृथ्वी शरीरातलं सगळं रक्त बाहेर काढून टाकेल. त्यावर युगेंद्र म्हणतो की ताई सिच्युएशन काय आहे, तुमचं बोलणं काय आहे, अगं सध्या त्याला रक्ताची गरज आहे. तेव्हा माई म्हणतात की माझी समिधा सुद्धा ओ पॉझिटिव्ह रक्त होतं. तर असाच डॉक्टरांना युगेंद्र म्हणतो की हिचं रक्त काढून घ्या आणि ऑपरेशनची प्रोसेस सुरू करा. तर आता आनंदी रक्त देण्यासाठी पृथ्वीजवळ जाते आणि पृथ्वीचा हात हातात घेते आणि म्हणते की पृथ्वी हे सगळं माझ्यामुळे झालं आहे असं वाटतं ना, तर मी तुला शब्द देते, मी तुला या सगळ्या संकटातून बाहेर काढले आणि त्यानंतर तुला जर मी त्या घरात नको असेल तर मी स्वतःहून जाते, परंतु आत्ता सध्या तू असं राग धरू नकोस, लवकरात लवकर बरं हो. तर आता लगेच सिस्टर आनंदीचं ब्लड काढून घेते आणि लगेच पृथ्वीला ते रक्त चढवलं जातं आणि त्यावेळी पृथ्वीची हालचाल पाहून डॉक्टर सुद्धा आश्चर्यचकित होतात. खरंच हे कसं शक्य आहे, आत्तापर्यंत मी किती प्रयत्न करून सुद्धा पेशंट अजिबात हालचाल करत नव्हती, परंतु रक्त देताच त्यांची हालचाल खरंच देवाचा चमत्कार म्हणायचा. त्यानंतर आता इकडे आनंदी लगेच देवासमोर व्रत करते, जे कठीण असतं ते पृथ्वीसाठी आणि त्याचं ऑपरेशन सुरळीतपणे व्हावं यासाठी. आणि इकडे आनंदीच्या या प्रार्थना देवापर्यंत पोचते आणि जे काही पृथ्वीचं परफेक्ट पल्स रेट नॉर्मल होत नसतं ते सगळं काही आता आनंदीच्या या सेवेमुळे सगळं काही ठीक होतं. आणि बाहेर येऊन डॉक्टर सांगतात की हे सगळं काही तुमच्या पेशंटच्या बाबतीत चमत्कारच म्हणायचं आहे. आम्ही डॉक्टर लोक चमत्कार साक्षात्कार या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही, परंतु पहिल्यांदाच आम्हाला त्याचा अनुभव आला. तेव्हा आता डॉक्टर पृथ्वीला सुद्धा सांगतात की आनंदीच्या रक्त देण्यामुळे आणि हिच्याच सेवेमुळे तू आज सुखरूप आहेस असं सांगितल्यानंतर पृथ्वी स्वतःहून आनंदीची माफी मागतो आणि परत एकदा युगेंद्रच्या मनात आनंदीने एवढं सगळं होऊन सुद्धा पृथ्वीसाठी तिने जे काही केलेलं आहे त्याचं त्याला कौतुक वाटतं. आणि अशा पद्धतीने इकडे विद्याधरचा प्लॅन फ्लॉप होत इकडे सगळं काही सहकुटुंब सहपरिवार परत एकदा एकत्र येत सगळं काही शेवट गोड झालेलं आहे. आणि प्रेक्षकांनो आता आनंदीने जे काही कठीण व्रत केलेलं असतं, अगदी निर्जळी व्रत केलेलं असतं आणि देवासाठी तिने प्रदक्षिणासुद्धा मारलेले असतात, 108 प्रदक्षिणा मारलेले असतात. त्यामुळे तिचे पायसू आणि तिला सुद्धा उभारण्याची ताकद नसते. त्यामुळे माईने सुद्धा आता पृथ्वीला पटवून दिलेले असते की आनंदीमध्ये समिधाची सावली आहे, त्यामुळे तिला आईचा दर्जा द्या.